2016 पासून रखडलेला घर भाडे भत्ता आणि महागाई भत्ता 2016 पासून रखडलेला घर भाडे भत्ता आणि महागाई कामगारांचा गणवेश वैद्यकीय बिलांची परिपूर्तता वैद्यकीय बिलांची परिपूर्तता अरे कोण म्हणतो देणार नाही एसटी कामगार संघटनेचा एसटी कामगार संघटनेचा हमारी युनियन हमारी युनियन एसटी कामगार संघटनेचा कोण म्हणतं देणार नाही कोण म्हणतं देणार नाही एसटी कामगार संघटनेचा एसटी कामगार संघटनेचा आर्थिक प्रलंबित मागण्या पूर्ण झाल्याच पाहिजे 5,000 सरसकट मागणी सरसकट 5,000ची मागणी एसटी कामगार संघटनेचा प्रलंबित आर्थिक मागण्यांची परिपूर्तता प्रलंबित आर्थिक मागण्यांची परिपूर्तता प्रलंबित डीए प्रलंबित डीए तासांचा तिढा मध्यवर्ती कार्यशाळेतील श्रमिक तासांचा तिढा एकतर्फी अंमलबजावणी झालेल्या श्रमिक तासांना रद्द करा रद्द करा एकतर्फी श्रमिक तासांची अंमलबजावणी करण्यासाठी काढलेलं परिपत्रक हमारी युनियन सरकारी वेतन आयोग जो 7वा वेतन सर्वांना दिलेला आहे त्या धर्तीवर एसटी कामगारांना 7वा वेतन आयोग आणि त्या धर्तीवर जे काही तुमचे बेसिक आहेत त्याची पुनर्रचना करण्याची पूर्णपणे ग्वाही दिलेली आहे आणि लिखित असं कामगार संघटनेशी बोलणी आणि चर्चा करून उद्योगमंत्र्यांच्या समवेत बैठक झाली होती आणि त्यांनी सांगितलं की 15 दिवसात आम्ही उच्चस्तरीय हाय पॉवर कमिटी स्थापित करून जे तुमचे पेंडिंग आर्थिक बाबी आहेत त्या लवकरात लवकर देय असेल त्या सगळ्या देण्यात येईल मात्र गेली आज 1 महिना झालं त्याच्यावर कसल्या प्रकारची चर्चा शासन दरबारी किंवा उच्चस्तरीय पातळीवर होत नाही आणि म्हणून संघटनेला आज 13 तारखेपासून बेमुदत उपोषणासाठी बसावं लागत आहे। ही कामगारांची जी मानसिक स्थिती आहे आर्थिक विवंचनेमध्ये आज कामगार रखडलेला आहे तरीही कामगार संघटनेने विशेष जे प्रवाशांची सेवा आहे ती कसल्या प्रकारची बाधित न होता पूर्णपणे विभागीय लेवलला विभागीय पातळीवर कामगारांचं जे काही रास्त मागण्या आहेत त्या मागण्यांची परिपूर्तता आणि आर्थिक जे काही प्रलंबित देयक आहेत ती त्वरित देण्याची विनंती करावी म्हणून आज आम्ही विशेष बेमुदत उपोषणाला सुरुवात केलेली आहे। जोपर्यंत आमच्या मागण्यांची मंजुरी आणि पूर्णता शासकीय पातळीवर पूर्ण होऊन आमच्यापर्यंत बातमी येत नाही तोपर्यंत हे बेमुदत उपोषण अशाच प्रकारे चालू राहील। किंबहुना याची जी विभागीय पातळी आहे ही विभागीय पातळीचं जे उपोषण आहे ते भांडार किंवा जे काही तुमचं डेपो आहे त्या डेपो लेवलला सुद्धा ती सुरुवात होईल आणि डेपो लेवलला ज्यावेळेस ती सुरुवात होईल त्यावेळेस मात्र जे ऑपरेशन आणि प्रवाशांची जी काही सुविधा आहे रस्त्यावरील जे काही वाहनं आहेत ते वाहनं आणि त्याचा जो प्रवास आहे त्याच्यावर सुद्धा बाधा येण्याची शक्यता नाकारता येत नाही। पण आपण जर पाहिलं तर नेहमी आपण चर्चा प्रशासनामध्ये चर्चा होती पण चर्चा होऊन तोडगा कोणताही निघत नाही आणि अखेरकार म्हणजे कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरावं लागतं। हां ही तर शोकांतिक आहे कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये आज जी मोनोपॉली आहे खाजगीकरणाचं वारं वाहत आहे आणि खाजगीकरणातून सरकार दरबारी ज्यावेळेस रास्त मागण्या आहेत त्या रास्त मागण्यांची परिपूर्तता तात्विक पद्धतीने मंजूर केली जातात आणि ते दिल्या जात नाही कारण की त्यांना हे महामंडळ आहे या महामंडळाचं मला वाटतं खाजगीकरणाकडे ती वाटचाल चाललेली आहे आणि खाजगीकरणातून जे काही आज कामगारांची उपेक्षा होत आहे आणि त्यांचे जे काही आर्थिक देयक आहे ती मला वाटतं कारण नसताना किंवा विना कारण ते लांबवले जात आहे असं मला वाटत आहे। चालू आहे।